त्यात कमी मटेरियल वापरून आपण राखी कशी बनवायची ते पाहूयात. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे 0.3 mm ची गोल्डन वायर, सुई, एम्ब्रॉयडरी थ्रेड रेड कलरचा घेतलेला आहे मी. तुम्ही पाहिजे तर 2 कलर मध्ये सुद्धा यूज करू शकता. तर मी 0.3 mm ची वायर घेतलेली आहे. 7 व्हाईट कलरचे मोती घेतलेत. गोल्डन बीड्स घेतलेत 4. सगळ्यात छोट्या साईजचे गोल्डन मनी घेतलेत. क्रिस्टल घेतलेत. ओव्हल शेपचे 2 क्रिस्टल घालून घेतलेत. सगळ्यात आधी मी वायर मध्ये व्हाईट कलरचे मोती घालून घेणार आहे. त्यानंतर सगळ्यात छोट्या साईजचे गोल्डन मनी घालून घेतलाय. आता आपल्याला गोल्डन मोती बाजूला करून व्हाईट मोत्यातून तार बाहेर काढून घ्यायची आहे आणि ती घट्ट अशी ओढून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने करते, त्यामुळे तुम्हाला समजेल. घट्ट असं ओढून घ्यायचं. आता पुन्हा एकदा तीच प्रोसेस करायचं. व्हाईट मोती घालून गोल्डन मोती घालून झाल्यानंतर आपण गोल्डन मोती बाजूला करून व्हाईट मोत्यातून तार बाहेर काढून घ्यायची आहे आणि ती घट्ट ओढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने करते. आता पुन्हा प्रोसेस करायची अशीच. 7 मणी ओवून घ्यायचे व्हाईट कलरचे. आणखीन 4 मोती मी घालून घेणार आहे. आता आपला इथं फूल तयार झालेला आहे आणि त्याला आपण आता जॉईंट करून घेऊयात. तर मी रेड कलरचा क्रिस्टल वापरते. त्या वायर मधून घालून घ्यायचा रेड कलरचा क्रिस्टल. वायर असते ती वरच्या साईडनं घालून खालच्या साईडनं वरती काढायची असते. वरच्या साईडला वायर काढून झाल्यानंतर त्यामध्ये 1 mm चे 7 मणी घातलेले आहेत गोल्डन कलरचे. गोल्डन मणी घालून झाल्यानंतर आता आपण पीळ देऊन घ्यायचा आहे वायरला, जेणेकरून मणी हलणार नाहीत. क्रिस्टल भोवती व्यवस्थित बसतील मणी, हलणार नाहीत. अशा पद्धतीने आता जी मेन वायर होती ना ती खालून वरती काढायची. व्हाईट मोत्यांच्या आणि गोल्डन मोत्यांच्या वरून काढून घ्यायची. असं आपण चारी बाजूंना करून घ्यायचं, म्हणजे मणी हलणार नाहीत.
व्हिडिओमध्ये पहा तुम्ही कसं करते. आता इथं पीळ देऊन घ्यायचं मागच्या बाजूला आणि एक्स्ट्राची वायर असते ना ती कट करून टाकायची. आता आपण धागा जोडूया राखीला आपल्या. मी इथं रेड कलरचा थ्रेड घेतलेला आहे. तुम्ही येलो आणि रेड घेतला तरी चालेल. कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. आता मी सुईच्या सहाय्याने दोरा ओवून घेते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि इथं गाठ मारून घेते. इथं मी आता गाठ मारून घेणार आहे. दोन्ही साईडला पण दोरा ओवून घ्यायचा आणि गाठ मारून घ्यायची. इथं मी रेड कलरचा क्रिस्टल घालते. आणि गोल्डन कलरचा मनी ओव्हल शेपचा एक क्रिस्टल घालते आणि इथं गाठ मारून घ्यायची म्हणजे मनी बाहेर येणार नाही. दोन्ही साईडला पण सेम करून घ्यायचं. त्या साईडला सुद्धा. आता आपली सुंदर अशी राखी बनून तयार आहे. बघा किती छान दिसते. खूपच छान झालेली ही राखी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण खूप आवडेल. इथे एक लास्टला मी गाठ मारून घेते. इथं मी गेज वायर वापरलेली नाही. आणखीन एक फ्लॉवर्स पण असं बनवू शकता आणि अटॅच करू शकता.